नमस्कार मंडळी. आज मी बनवत आहे फ्लॉवरची भाजी. रोज भाज्या काय करावं हा प्रश्नच पडतो, सर्वांनाच पडत असेल ना. आज माझ्याकडे फ्लॉवर होता, म्हटलं आज फ्लॉवरची भाजी करावी. इथे मी 2 फ्लॉवर घेतले. छोटे छोटे फ्लॉवरचे फूल आहे हे फ्लॉवर बारीक कट करून घेते. फ्लॉवर खायला चांगले असते. फ्लॉवर ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली अगोदर. आता ही बारीक कट करून घेते, कारण आपण ज्यावेळेस मार्केटमधून फ्लॉवर भाज्या वेगवेगळ्या आणतो ना, तर वेगवेगळे हात लागलेले असतात. फ्लॉवरमध्ये बारीक आळ्या असतात, त्या आपल्याला दिसत नाही. तर आता ही फ्लॉवर मी बारीक कट करून घेतली आणि यामध्ये थोडं मीठ आणि पाणी टाकून ही शिजून घेणार आहे. म्हणजे बारीक आळ्या किडे काही जे असतात ना, ते मरून पण जातात आणि सगळा कचरा निघून जातो. इथे गॅसवर मी फ्लॉवर शिजवायला ठेवली. याच्यात थोडं मीठ आणि पाणी टाकले मी. ही शिजून घ्यायची अगोदर, थोडी खालीवर करायची, म्हणजे सगळ्या साईडने ती शिजली पाहिजे. बारीक गॅसवर. तोपर्यंत मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले होते. शेंगदाणे जाडसर कुटून घेते. असं बारीक कूट नाही करायचं, थोडा जाड राहू द्यायचा. ते मी गॅस बंद केला. जे गरम पाण्यामध्ये आपली छान भाजी शिजते ती. ते मी जाड शेंगदाण्याचा कूट करून घेतला. यामध्ये थोडासा लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक करून घेते. कोणाला कमी जास्त तिखट लागतं त्याप्रमाणे मिरच्या टाकायच्या. बारीक मिरच्या कुटून घेतल्या. इथे फ्लॉवर आपली शिजली का नाही बघते. बघा, फ्लॉवर छान आपली शिजली. आता हे स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायची. हे पाणी फेकून द्यायचं. मिठाच्या पाण्यामध्येच फ्लॉवर शिजून घ्यायची. थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढायची. 1-2 पाण्याने धुतली ना, म्हणजे स्वच्छ आपली भाजी निघते. बघा, छान भाजी आपली शिजून झाली. आता कढई ठेवली. कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, एक कांदा कट केला, थोडासा एक कांदा, तुम्हाला जास्त घालायचं घालू शकता, 1-2, जेवढा आपण कांदा, अद्रक, लसूण हे सगळं घालायला भाजी छान लागते. थोडा कढीपत्ता, हे सगळं परतून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्ट, थोडासा हिंग, कांदा आपला लालसर झाला परतून. आता याच्यात थोडीशी हळद, घरचा मसाला, धने जिरे पावडर, लाल तिखट आणि जी आपण फ्लॉवर शिजून घेतली होती ती टाकायची. छान भाजी परतून घ्यायची. भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत, कारण की आपण ते अगोदर शिजून घेतले. आपल्याला जास्त रस्सा नाही करायची, कोरडी भाजी करायची. इथे मी धने जिरे पावडर टाकली,
थोडा घरचा मसाला, थोडं जाडसर शेंगदाण्याचं कूट. असं बारीक कूट नाही टाकायचं, थोडं जाड जाड राहू द्यायचं, म्हणजे खायला पण छान लागतं ते. ज्यांना फ्लॉवरची भाजी आवडत नाही ना, ते सुद्धा खाऊ शकेल. छान परतून घ्यायची पण भाजी. चवीनुसार मीठ. बघा भाजीला पण किती छान कलर आला. जेवढी भाजी आपण परतून घ्याल ना कमी गॅसवर, तेवढी भाज्या खायला छान लागतात. थोडंसं पाणी टाकलं म्हणजे आपला हे मसाला आहे ना बुडाला लागू नये. पण थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफ काढून घ्यायची. एका साईडला मी आता भाजी ठेवली आणि इकडे धपाटे करून घेते. मी इथे दह्याचे धपाटे करत आहे. रोज पोळ्या खाऊन खाऊन कंटाळा येतो, म्हणून कधीतरी धपाटे करावे असं वाटलं. दह्याचे धपाटे आणि फ्लॉवरची भाजी छान लागते खायला. बघा किती छान झाले आपले धपाटे. इकडे भाजी आपली छान वाफळली. छान वाफ आणून घेतली मी. जेवढी भाजी परतायला वाफळून घ्याल तेवढी भाज्या खायला छान लागतात. दह्यातले धपाटे आणि फ्लॉवरची भाजी खूप छान लागते खायला. बघा तयार आहे आपली फ्लॉवरची भाजी. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला कशी वाटली लाईक करा, शेअर करा.